नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। एलिफंटा बेटावर पर्यटकांची गर्दी वाढली। जागतिक कीर्तीच्या एलिफंटा बेटावरील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी व या ठिकाणावरील लेणी पाहण्यासाठी देश परदेशातील पर्यटकांची पावले वळली आहेत। त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे। एलिफंटा बेटावर मुंबई शहरातून गेटवे ऑफ इंडिया, उरण शहरातील मोरा बंदर तसेच JNPA बंदर, न्हावा गावातून नवी मुंबई शहरातून ये जा करता येते। 18 डिसेंबर 2024 रोजी मुंबईत गेटवे ऑफ इंडियाच्या समुद्राजवळ एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट बुडाली होती। प्रवासी बोट बुडाल्याने एलिफंटा बेट हे चर्चेत आले। एलिफंटा हे भर समुद्रात असलेले मुंबईजवळचं सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे। मुंबईतील घारापुरी लेणी ही एलिफंटा नावाने ओळखली जाते। एलिफंटा घारापुरी बेटावर डोंगरात 5 लेण्या खोदलेल्या आहेत। एलिफंटा बेटावर जाण्यासाठी बोटीशिवाय पर्याय नाही। गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाण्यासाठी बोटी सुटतात। फक्त गेटवे ऑफ इंडियाच नाही तर आणखीन काही पर्यायी मार्ग आहेत। त्यातील उरण शहरातील मोरा बंदर तसेच JNPA बंदर, न्हावा गावातून नवी मुंबई शहरातूनही जाता येतं। एकंदरीत 2025 या नववर्षाच्या सुरुवातीलाच एलिफंटा बेटावर पर्यटकांची संख्या वाढत असल्याने स्थानिक व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण।